राज्याच्या राजकारणातून आताची एक धक्कादायक बातमी येत आहे। राज्याचं मंत्रालय हादरलं। सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयातूनच उड्या मारल्या। कोणत्या आमदारांनी आणि कोणत्या पक्षातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी उड्या मारल्या आणि कशामुळे मारल्या ते आपण सविस्तर बघूया आणि व्हिडिओ सुद्धा त्याचा प्रचंड असा व्हायरल झालेला आहे, तो सुद्धा आपण बघूया। तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी अशी आहे की आज मंत्रालय दुपारी हादरलं। सत्ताधारी पक्षातील म्हणजेच अजित पवार गटातील आदिवासी आमदारांनी आदिवासी प्रश्नांच्या कडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्याची भेट होत नाही म्हणून मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, आदिवासींचं आरक्षण हे दुसरीकडे वळवण्यात येत आहे का असं म्हणत मंत्रालयातील संरक्षक जाळीवर तिन्ही आमदारांनी उड्या मारल्या। त्यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ हे होते, त्यासोबत अजून 2 ते 3 आदिवासी आमदार सुद्धा होते। त्यांनी उड्या मारल्या, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांनी कशा उड्या मारल्या आहेत। त्यांनी आज मंत्रालयात आंदोलन सुद्धा केलं आणि शिंदेंची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या पुरवल्या, परंतु शिंदे यांनी अगोदर वेळ दिली नाही। त्यामुळे आता आम्ही ए प्लॅन आमचा झाला, आता बी प्लॅन सुद्धा तयार आहे असं म्हणत झिरवळ यांनी पुढील आंदोलनाची दिशा सांगितली। त्यामुळे येणाऱ्या काळात मंत्रालयात आणि महामार्गावर सुद्धा आम्ही आंदोलन करू असं त्यांनी सांगितलं। मित्रांनो, आपण बघितलं सत्ताधारी आमदारच असे आंदोलन मंत्रालयातून जाळीवर उड्या मारत असतील तर सामान्य जनतेने काय करावं? यात शिंदे सरकारची चूक आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।